इतिहासाची मोडतोड कशी करायची आणि पुढच्या पिढीला संभ्रमात कसं टाकायचं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे बार्टीची ही जाहिरात आहे। मी जर तुम्हाला एक प्रश्न विचारला की 1848ला पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली, तर याचं तुम्ही दिलेलं उत्तर हे 100% चुकण्याची शक्यता आहे जर तुम्ही ही जाहिरात वाचून त्याचं उत्तर देणार असाल तर। या जाहिरातीमध्ये काय लिहिलंय हे तुम्हाला मी सांगतो की मुक्ता साळवे ही जी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शाळेमध्ये शिकायला येणारी विद्यार्थिनी होती, त्या मुक्ता साळवेंच्या बाबतीमधलं हे संशोधन आहे आणि या संशोधनामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की मुक्ता साळवे ही कुठल्या शाळेची विद्यार्थिनी होती, तर त्यांनी सांगितलेलं आहे की मुक्ता साळवे ही क्रांतीवीर लहुजी साळवे आणि महात्मा फुले यांच्या शाळेतील विद्यार्थिनी ही मुक्ता साळवे होती। म्हणजे पुण्यामध्ये जी मुलींसाठी शाळा सुरू करण्यात आली ती शाळा ही एकट्या महात्मा ज्योतिराव फुलेंची नव्हती, तर ती शाळा त्यांच्यासोबतच क्रांतीवीर लहुजी साळवे यांची देखील होती। आता तुम्ही म्हणाल असं कसं काय, तर हे मी नाही सांगत, हे बार्टीची ही जाहिरात सांगते आहे। आणि बार्टी म्हणजे तुम्हाला माहिती आहे की या संस्थेच्या नावामध्ये संशोधन हा शब्द आहे, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असं त्याला म्हटलं जातं। ती रिसर्च करणारी संस्था आहे आणि मुक्ता साळवेवरती हा एक रिसर्चचा प्रोजेक्ट त्यांनी घेतलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की यांच्या चरित्राचे समग्र संशोधन करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आलेला आहे। आणि हे सांगत असताना त्यांनी सांगितलं की क्रांतीवीर लहुजी साळवे आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शाळेतली ही विद्यार्थिनी आहे। म्हणजे एकट्या महात्मा ज्योतिराव फुलेंची किंवा सावित्रीमाईंची ही शाळा नव्हती, तर ही शाळा कोणाची होती, तर क्रांतीवीर लहुजी साळवे आणि महात्मा ज्योतिराव फुले यांची होती। ही जाहिरात तशी कधीची आहे माहिती आहे, ही जाहिरात तशी 2023ची आहे। आणि या जाहिरातीच्या वेळी तिथे जे अधिकारी होते ते होते इंदिरा आस्वार निबंधक, आणि या कालखंडामध्ये वारे साहेब हे तिथे महासंचालक होते। म्हणजे त्यांनी हा सगळा खेळ घडून आणलेला आहे आणि इतिहास कसा बदलायचा हे यांच्याकडून शिकलं पाहिजे। म्हणजे इतिहासामध्ये कुठेही अशी नोंद नसताना देखील यांनी ही नोंद शोधली कुठून, हा खरा प्रश्न आहे। क्रांतीवीर लहुजी साळवे यांचं योगदान काय होतं त्याच्यामध्ये, हा संशोधनाचा वेगळा विषय आहे। त्यांच्यावरती अनेकांनी लिहिलेलं देखील आहे की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांना प्रोटेक्शन कशा प्रकारे देण्याचं काम त्यांनी केलं त्या कालखंडामध्ये, आणि मुलींना पोत्यामध्ये घालून त्यांनी शाळेपर्यंत कसं पोहोचवलं, हा इतिहास आहे, हा अनेकांनी लिहिलेला आहे। पण इथे मात्र त्यांनी थेट सांगितलेलं आहे की त्यांची शाळा असं त्यांनी उल्लेख केला आहे। त्याच्यामुळं इतिहासामध्ये जे लिहिलं गेलं ना की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाईंनी 1848ला पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा ओपन केली, त्याच्यामध्ये त्यांचं नाव देखील आता ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता याचा इतिहास खरा काय आहे हे तितकंच बघणं गरजेचं आहे। आणि बार्टीने असा हा अधिकृत दावा केलेला आहे, म्हणजे त्यांची जी जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये त्यांनी असं स्पष्टपणानं सांगून ठेवलं की क्रांतीवीर लहुजी साळवे आणि महात्मा फुले यांच्या शाळेतील विद्यार्थिनी मुक्ता साळवे यांच्या चरित्राचं संशोधन असा उल्लेख त्यांनी केला आणि या इतिहासाला त्यांनी मोडतोड करण्याचा प्रयत्न सुरू केला। मुळात हा इतिहास काय आहे खरा, तर हा इतिहास आहे 1 जानेवारी 1848ला पुण्याच्या ऐतिहासिक भिडेवाड्यात भारतातील मुलींची पहिली शाळा स्थापन झाली। या शाळेचे खरे शाळेचे जनक हे महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले ह्याच आहेत। तत्कालीन ब्रिटिश सरकारचे अहवाल व शाळा तपासणीच्या कागदपत्रामध्ये अन्य कुणाचाही उल्लेख नाही आहे, या दोघांचाच उल्लेख आहे, हे तपासून बघितलं पाहिजे। आणि किमान बार्टी सारख्या संशोधन करणाऱ्या संस्थेने तरी किमान याची पडताळणी केली पाहिजे। आता क्रांतीवीर लहुजी साळवे आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बाबतीमध्ये मुक्ता साळवे यांचा जो रोल आहे तो जर आपण बघितला तर तुम्हाला असं दिसेल की मुक्ता साळवे आणि क्रांतीवीर लहुजी साळवे यांचं एक रक्ताचं नातं आहे, त्यांचं कुटुंबाशी कौटुंबिक नातं आहे। पण याचा अर्थ असा होत नाही की महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शाळेची स्थापनाच क्रांतीवीर लहुजी साळवे आणि महात्मा ज्योतिराव फुले या दोघांनी मिळून केली असं नाही आहे। क्रांतीवीर लहुजी साळवे हे त्याच्यामध्ये मुलींना पोत्यामध्ये घालून शाळेत आणण्याचं काम करत होते आणि सावित्रीमाईंना ते प्रोटेक्शन देखील देण्याचं काम करत होते, हा त्याचा इतिहास आहे। त्यांचा क्रांतीवीर लहुजी साळवे यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे की त्यांनी अनेकांना दांडपट्टा शिकवलेला आहे, त्यांनी संरक्षक म्हणूनही काम केलेलं आहे। पण शाळा चालवण्यात आणि उभारण्यात त्यांचा कोणताही म्हणजे फुले दाम्पत्याच्या व्यतिरिक्त इतर कोणाचाही संघर्ष आपल्याला तिथे पाहायला मिळत नाही।
इतिहासाची विकृती कशा पद्धतीने केली गेलेली आहे हे आपण याच्यावरून दिसायला लागतं. याचा अर्थ असा आहे की फुले दाम्पत्यांचा जो प्रदीर्घ संघर्ष आहे, त्यांच्या त्यागाचं पद्धतशीरपणे त्यांचा त्याग कमी करण्याचा आणि राजकीय प्रयत्न केला जातो आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारी संस्थांनी अशा प्रकारची बेजबाबदार भूमिका घेतली नाही पाहिजे, कारण सरकारी दस्तावेज हा खरा मानला जातो आणि पुढच्या पिढीपर्यंत तोच इतिहास खरा मानून शालेय विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतो आणि शालेय विद्यार्थ्यांची देखील या माध्यमातून दिशाभूल होते आणि त्यांच्यापर्यंत चुकीचा इतिहास पोहोचवला जातो. त्याच्यामुळं हे आपण एकदा तपासून बघितलं पाहिजे की शाळेचे संस्थापक हे क्रांतीवीर लहुजी साळवे हे नाही आहेत, तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हेच त्यांचे खरे संस्थापक आहेत, दुसरं कोणीही नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहुजी साळवे यांची जी भूमिका आहे ही शाळा चालक किंवा जनक म्हणून नाही आहे, तर एक संरक्षक आणि फुले दाम्पत्याचे पाठीराखे म्हणून त्यांची भूमिका राहिलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुक्ता साळवे यांचं जे शिक्षण आहे हे लहुजी साळवे व महात्मा फुलेंच्या संयुक्त शाळेतील विद्यार्थिनी असा उल्लेख कुठेही नाही आहे. फुले दाम्पत्याच्या मुलींच्या पहिल्या शाळेतील त्या विद्यार्थिनी आहेत असा लहुजी साळवे आणि महात्मा फुले यांच्या संयुक्त शाळेतील असा कुठेही उल्लेख नाही आहे. तुम्ही सगळे जर इतिहास काढून बघितले तर. आता महत्त्वाची भूमिका म्हणजे यांची आहे, म्हणजे सामाजिक न्याय मंत्री यांची भूमिका आहे, ते तत्कालीन असतील किंवा सध्याची असतील, त्यांनी या चुकीच्या अहवालाची पडताळणी केली पाहिजे. 2023 मध्ये आलेली ही जाहिरात आहे आणि 2023 मध्ये जो हा रिपोर्ट लिहिला गेलेला आहे त्या रिपोर्टमध्ये देखील असाच उल्लेख आल्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं हा संपूर्ण रिपोर्टच रद्द केला पाहिजे, तो शासनाच्या कुठल्याही दप्तरामध्ये नसला पाहिजे याची काळजी मान्य सामाजिक न्यायमंत्र्यांनी घेतली पाहिजे. त्यांनी तो अहवाल तात्काळ मागवला पाहिजे आणि त्या अहवालामध्ये काय चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त करून तो अहवाल पुन्हा सादर केला पाहिजे, किंवा हा संपूर्ण जो अहवाल आहे मुक्ता साळवे यांच्या चरित्राच्या प्रकाशनाचा हा संपूर्ण अहवाल आणि ते जे चरित्र लिहिलं गेलेलं आहे ते रद्द केलं पाहिजे, कारण हा चुकीचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत येऊ शकतो. त्याच्यामुळं वाचकांनी देखील लक्षपूर्वक बघितलं पाहिजे की आता ह्या अशा अनेक गोष्टी आहेत. ही गोष्ट मी तुम्हाला जी एक समोर आणून दाखवलेली आहे, अशा अनेक गोष्टी आहेत जिथे हे सगळं कांड घडून आणलेलं आहे आणि या अधिकाऱ्यांना तिथे खुर्च्या दिल्यामुळे त्यांनी हा चुकीचा इतिहास तिथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळं हे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे आणि त्याच्यामुळं शासनानं यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि शासनानं गुन्हे दाखल करून यांची जी काही आता सध्या जिथे काही नियुक्त्या आहेत त्या नियुक्तीहून देखील त्यांना बडतर्फ केलं पाहिजे, कारण ही गंभीर चूक आहे, ही साधी चूक नाही आहे. ज्या दाम्पत्याने तत्कालीन परिस्थितीमध्ये संघर्ष केला त्यांचं श्रेय आणखीन कोणाची तरी नावं टाकून त्याच्यामध्ये त्यांच्या नावांना देणं योग्य नाही. त्याच्यामुळं शासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि स्वतः शासनाने यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजेत की तुम्ही शासनाच्या पदाचा गैरवापर केलेला आहे आणि चुकीचा इतिहास समोर ठेवलेला आहे. याचे संदर्भ कुठे आहेत हे शासनाने त्यांच्याकडून मागवले पाहिजे. याचे संदर्भ त्यांनी दिले पाहिजे की असे पुरावे कुठे आहेत की क्रांतीवीर लहुजी साळवे आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी संयुक्तपणे ही शाळा सुरू केली असा उल्लेख कुठल्या दप्तरामध्ये आलेला आहे, कुठल्या दस्तावेजामध्ये आलेला आहे हे त्यांनी शासनाने या अधिकाऱ्याकडून मागितलं पाहिजे आणि असे जर पुरावे ते देऊ शकले नाहीत तर त्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे. तरच अशा मोडतोड करणाऱ्या इतिहासाला ब्रेक लागू शकतो, अन्यथा असा इतिहास सातत्याने पुढचे प्रत्येक अधिकारी येऊन लिहायला सुरू करतील आणि पुढच्या पिढीपर्यंत हा सगळा चुकीचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत येण्याची शक्यता आहे. त्यामुळं सामाजिक न्यायमंत्र्यांना आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ही विनंती आहे की हा अहवाल तात्काळ मागवावा आणि या अहवालामधले जे काही संदर्भ आहेत ते संदर्भ तपासावेत आणि ते जर संदर्भ चुकीचे असतील तर या अधिकाऱ्यावरती गुन्हे दाखल करावेत आणि त्यांना तात्काळ बडतर्फ देखील करावं. आपल्याला नेमकं या इतिहासाबद्दल काय वाटतंय सांगायला विसरू नका. हा इतिहास बरोबर आहे की चुकीचा आहे, तुमचं नेमकं म्हणणं काय आहे, तुमच्याकडे याचे काही संदर्भ आहेत का ते देखील सांगायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. पण ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल आणि हा चुकीचा इतिहास कशा पद्धतीनं लोकांच्या समोर मांडला जातो हे जर तुम्हाला इतरांना सांगायचं असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला देखील विसरू नका. जर ते जरी नाही करता आलं तरी किमान हा इतिहास दुसऱ्यांना सांगायला देखील विसरू नका की काय चाललेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.